नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर मंडळी, आज आपले 28,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. हे केवळ तुमच्यामुळे झालेले आहेत. तर तुम्हा सर्वांना खूप 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 सारा धन्यवाद. असाच सपोर्ट राहू द्या. तर आज 28,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तर मेकच्या मुलींनी एक इच्छा व्यक्त केली आहे, आम्हाला हलवाई स्टाईल बालुशाही बनवून देता का? तर चला म्हटलं काही हरकत नाही, त्यांच्यासाठी बनवून द्यावा. तर इथे बघा, मस्त अशी लेअरदार आणि खुसखुशीत बालुशाही बनवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे बघा, मी एक कढई ठेवलेली आहे पाक बनवण्यासाठी. तर मी इथे 2 वाटी साखर घेतलेली आहे. मापानी म्हटलं तर 2 वाटी आहे आणि वजनी म्हटलं तर ती अर्धा किलो साखर आहे. तर 2 वाट्या साखर आहे, तर मी 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. आता हे परफेक्ट मेजरमेंट आहे, 2 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी. आता आपल्याला ही साखर जी आहे ती पूर्णपणे ह्या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे स्लो गॅसवरती. तर ही प्रोसेस जरा स्लो गॅसवरच करायची, नाही तर साखर खाली लागून जळू शकते. तर स्लो गॅसवरती मस्त अशी ही साखर मी चांगली विरघळून घेतलेली आहे. आता ह्या साखरेवरती थोडीशी मळी दिसत आहे वरती. तर साखरेला आपल्याला सफाई करण्यासाठी पाकाला त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे लिंबाचा रस. तर मी अर्ध्या लिंबाचा रस याच्यामध्ये टाकलेला आहे आणि बघू शकता साईडनी जी आहे ती मळी निघलेली आहे. तर ती आपल्याला ह्या चमच्याच्या साहाय्याने मस्त अशी काढून घ्यायची आहे आणि आपला जो पाक आहे तो व्यवस्थित साफ करायचा आहे. तर बघू शकता मस्त असा पाक आपला साफ झालेला आहे. आणि आता आपल्याला हा पाक व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे. तर त्याआधी मी 1 चमचा विलायचीची पूड टाकलेली आहे. आता मिक्स करून घेऊया. आता हा पाक आपल्याला शिजून घ्यायचा आहे चांगला. तर इथे बघा, आपला पाक जो आहे ना, तर शिजला का नाही कसा चेक करायचा तुम्हाला सांगते. तर हा पाक आहे ना, आपल्याला 1 तार 2 तार असा नाही आहे, घट्ट अशी जाड तार आली पाहिजे पाकाला. इथे बघू शकता अशा पद्धतीने बोटाला बोट चिकटल्यानंतर अशी जाड तार निघली पाहिजेत. तर समजायचं आपला पाक इथं परफेक्ट बालुशाहीला झाला पाहिजे. तर अशा पद्धतीने मी हा पाक शिजून घेतलेला आहे. आणि दुसरी टिप म्हणजे साईडनी साखरासारखं जमा झालं की समजायचं आपला पाक परफेक्ट झालेला आहे. तर आता पाक साईडला ठेवलेला आहे. आता आपण इथं मैदा घेतलेला आहे बालुशाही बनवण्यासाठी. तर हा मैदा मी 2 वाटी घेतलेला आहे आणि वजनी म्हटलं तर हा अर्धा किलो आहे. आता ज्या वाटीनी साखर घेतला होता त्याच वाटीनी मैदा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे. मिठाने चांगल्या गोड जी पदार्थ बनवतात त्याला चांगली चव उभरून येते, म्हणून थोडंसं मीठ टाकायचं. आता मीठ मिक्स करून त्याच्यामध्ये मी पोहे खायचे 5 चमचे तूप टाकलेलं आहे. तर मस्त असं तूप टाकायचं आणि ह्या पिठाला चोळून घ्यायचं, म्हणजे चांगलं मोहन लागतं पिठाला. आणि जी बालुशाही आहे आपली ती खुसखुशीत होती चांगली, मग कडक होत नाही आहे. मस्त पिठाच्या कानाकानाला ते तूप आहे ते टाकलेलं लावून घ्यायचं. तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही तेल वापरलं तरीही चालेल. तूप मात्र वितळून टाकायचं, मस्त असं लावून घ्यायचं पिठाला. तर अशी बघा मूठ बांधली सुटली पाहिजे लगेच, अशा पद्धतीने मी मोहन लावून घेतलेलं आहे. आता हे पीठ जे आहे आपल्याला दह्यामध्ये मळायचं आहे. तर दही भरपूर असा आंबट घ्यायचं नाही आहे, फ्रेश दही घ्यायचं आणि त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जर तुम्ही दही नाही टाकलं तर तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता. तर इथं दह्यामध्ये पूर्ण झालं नाही आहे पीठ मळून, तर मी थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे पीठ आपण भिजून घेत आहे. आता कोमट पाणी कशासाठी घ्यायचं, तर जे आपण तूप टाकलेलं आहे तर ते तूप गरम पाण्याने चांगलं वितळतं आणि जी बालुशाही आहे त्याला चांगली खुसखुशीतपणा येतो आणि लेयर्स पण मस्त असे सुटतात. तर अशा पद्धतीने बघा, मी फक्त जमा करून घेतलेलं आहे पीठ. जोराजोरात पीठ मळायचं नाही, जर जोराजोरात मळतात तर ते लेयर्स त्याच्या झाकून जातील सर्व. तर मी ते झाकून ठेवलं होतं 20 मिनटं भिजण्यासाठी. मस्त असं आपलं पीठ भिजलेलं आहे. आता आपण बालुशाही तयार करून घेऊया. आता मंडळी, तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठी जशी हवी असेल तशी बालुशाही इथं तुम्ही बनवू शकता. गोल करायची ना, बोटाच्या साहाय्याने एक होल करून घ्यायचा. मस्त असा हाताला थोडंसं तेल लावायचं, म्हणजे होल करताना बोट चिटकत नाही आहे पिठाला. तर अशा पद्धतीने मी बनवलेले आहे बालुशाही. शक्यतो तुम्ही बारीक बारीकच करा, कारण की फ्राय करताना त्या व्यवस्थित फ्राय होतील. मग अशा पद्धतीने मी बालुशाही बनवून दाखवलेल्या आहेत 3. आता मी सर्व ह्या पिठाच्या बालुशाही बनवून घेत आहे. तर इथे बघा, मस्त अशा बालुशाही मी सर्व पिठाच्या बनवून घेतलेल्या आहे. आता ह्या बालुशाही आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर मी साईडला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे.
आता लगेचच मी कढईमध्ये तेल गरम करून घेऊन त्याच्यामध्ये थोडासा छोटा पिठाचा गोळा टाकला छोटासा, तर मस्त असा वरती तरंगून आला लगेच, म्हणजे तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपण बालुशाही सोडून घेतलेले आहेत। तर मंडळी, बालुशाही सोडल्यानंतर गॅस एकदम स्लो करायचा आहे आपल्याला। स्लो गॅसवरती आपल्याला ह्या बालुशाही फ्राय करायच्या आहेत। आणि बालुशाही सोडल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यामध्ये लगेच कालथी घालायची नाही आहे। आपल्याला कालथी घालायची गरजच येत नाही, कारण की बालुशाही आतून फ्राय व्हायला लागली तर त्या बरोबर अशा तरंगायला लागतात व्यवस्थित अशा। तर समजायची आपली बालुशाही आहे ती एकदम लेअरदार आणि हलकी फुलकी झालेली आहे, खुसखुशीत झालेली आहे। तर मस्त अशी तरंगून आल्याच्या नंतर कालथीने मी पलटी केलेल्या आहेत, म्हणजे दोन्ही साईडनी मस्त अशा खुसखुशीत आणि एकदम मस्त सॉफ्ट अशी बालुशाही आपली फ्राय होते मस्त। तर इथे बघा आता कलर चेंज व्हायला लागलेला आहे। आणि फ्राय करताना ना गॅस स्लो ठेवायचा, नाही तर आतून कच्चीच राहते, बिलकुलही फ्राय होत नाही आतून, आणि वरूनच कलर त्याला असा गोल्डन गोल्डन येतो। तर मस्त अशा वरती टाळलेल्या लागलेल्या आहे आणि बुडबुड्या ज्या तेलाच्या आहेत त्या कमी झालेल्या आहेत। तर आपली जी बालुशाही आहे ती पूर्णपणे आतून फ्राय झालेली आहे। तर मंडळी, आता ही जी बालुशाही आहे ती आपण तेलातून बाहेर काढून घेऊया मस्त अशी। तर एका मोठ्या मी छन्नीनी जो झाऱ्या आहे त्याने मी काढून घेतलेली आहे जी बालुशाही। बघू शकता मस्त लेअरदार आपली बालुशाही तयार झालेली आहे, मस्त फ्राय झालेली आहे। तर आता ही आपण साईडला काढून घेऊया आणि जी राहिलेली जी बालुशाही आहे ती आपण जशी पहिली बालुशाही फ्राय केली होती ना तशीच आपण ही फ्राय करून घेऊया। तर आता मी एकदाच एका ह्या झाऱ्यावरती ठेवून घेतल्यानंतर कढईमध्ये सोडलेले आहेत। आता मस्त अशी स्लो गॅस करून मी ही जी बालुशाही सोडलेली होती ती पूर्ण अशी फ्राय करून घेतलेली आहे। तर सर्व बालुशाही मी इथं फ्राय करून घेतलेली आहे। पाक बघा मी मस्त असं थंड करून घेतला होता, आणि जी गरम गरम बालुशाही होती ती मी लगेच पाकामध्ये टाकलेली आहे। आता बालुशाही पाकामध्ये टाकून 5-6 मिनटं चांगली ठेवायची आहे, म्हणजे पाक व्यवस्थित असा मुरतो त्याच्यामध्ये आणि जी बालुशाही आहे आपली रसरशीत तयार होते। तर मस्त अशी त्याच्यावरती पाक घालायचा, म्हणजे आता जी बालुशाही टाकलेली आहे पाकामध्ये ती गरम आहे, तर पाक पटापट पिती मग ती आणि मस्त रसरशीत बालुशाही तयार होते। आता इथं 5 मिनटं ठेवली होती मी, आता मी ताटामध्ये काढून घेते आणि ज्या राहिलेल्या बालुशाही आहेत त्या पण अशाच मी पाकामध्ये टाकून व्यवस्थित भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत। तर मंडळी, बघू शकता तुम्ही एकदम रसरशीत आणि खुसखुशीत बालुशाही बनवलेली आहे। तर माझ्या ज्या मेटच्या मुली आहेत त्यांनी डिमांड ठेवली होती, ते काकी तुमचे 28,000 सबस्क्रायबर झालेले आहेत तर आम्हाला बालुशाही बनवून द्या। तर मी त्यांची इच्छा पूर्ण केलेली आहे। त्यांना खूप आवडली बालुशाही, एकदम हलवाईच्या दुकानामध्ये भेटती, वरून साखर जमा झालेली तशीच मी बनवून दिलेली आहे। तर त्यांना खूप आवडली बालुशाही। तर मंडळी, तुम्ही पण खायला या, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, धन्यवाद।